वाडेकर आणि आयरेमध्ये पहिला सामना पाहायला मिळणार जो 40+ असेल. ठीक 4 वाजता रिपोर्ट करा. तिसगा 40+ आणि दातुलेमध्ये दुसरा सामना पाहायला मिळेल. मात्र रेग्युलर फॉर्मॅटमध्ये खेळणाऱ्या संघांना विनंती आहे 6:30 वाजता पहिल्या दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचं. बुलेट ग्रुप नागाव त्यांच्या विरुद्ध ओमसा आगासन ठीक 6:30. सेकंड दातिवली विशाल मडवी यांचा संघ असेल आणि हेदुटणे अ मध्ये गावदी क्रिकेट संघ हेदुटणे अ मध्ये तुम्हाला दुसरी लढत पाहायला मिळेल. बामल्ली विरुद्ध पेतवडे अ मध्ये तिसरी मॅच आहे आणि SP11 समीर पाटील सोनारपाडा आणि त्यांच्या विरुद्ध दिवा यांच्यामध्ये आपल्याला चौथा सामना पाहायला मिळणार आहे. असेल उद्याचा शेड्यूल. मात्र वळूयात आजच्या या सेकंड राऊंडच्या सेकंड मॅचकडे. स्काय 11 सोनारपाडा विरुद्ध रुनब 11. नारेन पहिलाच बॉल हार्ट लेंथ होता समोर खेळला मिस टायमिंग मिड ऑफला फिल्डर पहिला धक्का. उपपती निलेश दादा पाटील यांना विनंती असेल या पण मंचावरती आपला मी सहर्ष स्वागत करतो. आणि त्याचबरोबर स्काय 11 सोनारपाडा या आमचा मॅनेजमेंट टीम मेंबर आहेत आकाश दादा पाटील शिरढोण यांच्या वतीने सोनारपाडा संघाला पुरस्कृत करण्यात आले. सुमित शेठ पाटील यांच्याकडून अमरला विकेट ॲटिकसाठी 1,500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. विकीची विकेट दोन्ही सलग मॅचेस मध्ये भोप्यावरती आउट झालाय. शून्यावरती नवीन फलंदाज मैदानाचा आत आलेले ते स्वप्नील. ऍक्शन रिप्ले पहा शॉट ऑफ लेंथ होता. खरं तर त्याला कट करायचं होतं कव्हर पॉइंटला खेळायचं होतं पण थोडासा तो ऑकवर्ड पोझिशनला आला. थोडासा अगोदर खेळला. फुल टॉस एक्झिक्यूट करायचं होतं ऑन साईडला पण यावेळेला अंपायरचा सिग्नल आलाय. तो व्हाईट बॉल चान्स घेतली होती डायरेक्ट हिटसाठी अमोलने चुकी केली आहे. थ्रो येतोय. स्टंप तर उखडले अमरने पण तो कधी बॅटर आतापर्यंत फर्स्ट लुक मध्ये असं वाटतंय सेफ आहे. अंपायरचा सिग्नल कोणताही नाही. एक धाव मिळत असताना व्हाईटच्या 2 धावा मिळतील. 2ने खातं उघडलेलं आहे. रिव्ह्यू त्यामुळे आता तो दिला जाणार नाही. 2-1 ठाकूर स्लाइस केला बॉलला चांगला फटका कवचा वरतून चालला मागे बॉल 2 फिल्डर आउटफील्ड फास्ट आहे. शेवटच्या क्षणाला बॉलला आतमध्ये ढकललाय. चांगली फिल्डिंग यश केणे. त्यानंतर बॅकिंगला आलेला सौरव थ्रो करतोय. तोपर्यंत धावा मिळत असताना आपण पाहतोय त्या 3 धावा आणि 3 धावांच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 5 या आकड्यावरती. सागर फराड गेल्या काही दिवसांअगोदरच त्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाकड्याचा पाडा संघाकडून खेळत असताना जी त्याची होम टीम आहे बाईक मिळाले. कारकिर्दीमधली दुसरी बाईक विदाउट प्रॅक्टिस. खरं तर दररोज स्पर्धा कव्हर करत असतात त्यामुळे वेळ तितकासा मिळत नाही. मिस टाइम आहे. लॉंगॉनला ट्रॅप आहे. फिल्डर समोर सोपा झेला आर्यनसाठी. 5-2 दुरुणा 11 नारेन. बऱ्याच वेळेला या गोष्टीचा उल्लेख करतो की आतापर्यंत सर्वाधिक खुल्या गटामधून कोणते खेळाडू कोणत्या जिल्ह्याचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले असतील तर तो सर्वगुण संपन्न टेनिस बॉल क्रिकेटचा रायगड जिल्हा. आतापर्यंत 26 ते 30 प्लेयर रायगड जिल्ह्याचे एकमेव आखाती देशांमध्ये खेळलेले आहेत. ISPL मध्ये आपल्याला बरेचसे खेळाडू पाहायला मिळाले रायगड जिल्ह्यामधून खेळत असताना.
प्लॅटफॉर्म सेट आहे. रायगडचे बरेचसे सिनियर प्लेयर यंगस्टरकडे लक्ष देतात, खुल्या गटामध्ये त्यांना घेऊन जातात. या सर्व स्टेप्स असतात, त्यामुळे एक एक पायरी जेव्हा तुम्ही चढत जाता तेव्हा तुम्हाला या सर्व गोष्टींची अनुभूती येते. माझ्यासोबत देखील एक लेजंड आहेत, मनोजी जोशी, अर्धशतकांचा राजा, नवापाडा. मनोज दादाला देखील ही गोष्ट ज्ञात आहे, माहीत आहे की सुरुवातीला 10-15 वर्षांअगोदर गेलो आपण. नवापाडा, मोठा गाव, सोयगाव, कंबालपाडा हे या सर्व टाईट टीम होत्या जेव्हा आपण कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट पाहायचो. पण आता तसं नाही. आता पूर्वेच्या डोंबिवली पूर्वेच्या ज्या काही टीम्स आहेत ग्रामीण विभागामधल्या, त्या तुम्हाला जास्तीत जास्त फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहेत. लॉफ्ट करायचं होतं, एज घेऊन बॉल चालला शॉर्ट मिड विकेटमध्ये, सिंगल कंप्लीट झालेले आणि यावेळेला थांबतात दोन्ही फलंदाज. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोमॉझॉन 7 धावा, 7 for 2. निलेश दादा पाटील जे आमचे रोनव 11 नारायण संघाचे पुरस्कर्ते, दादांना विनंती असेल या पण मंचावरती. चांगला खेळ गेल्या काही दिवसांमध्ये आणि या तळोजा MIDC बेल्टमध्ये नाईट रेजिनमध्ये रोनव 11 नारायणचा जबरदस्त खेळ झाला. शॉर्ट ऑफ लेंथ होता पण गुडघा टेकून बैठकचा प्रयत्न होता. राईज होणाऱ्या बॉलला चुकीचा निर्णय, चुकीचं शॉट सिलेक्शन, अमरचं षटक संपन्न होत असताना आपण पाहतोय. अर्थातच पहिलं षटक संपलंय. धावा फलकावरती 7, विकेट पडले 2. नारायण विजेच्या स्पर्धेमध्ये शिरडोन्स अगेन्स्ट आठवत नाही मला, पण भरपूर चांगला खेळ त्याने केला होता. मिस टाइम आहे. मिडॉन कडे बॉल. यावेळेला कॉल होता तो स्वतः गोलंदाजाचा. चुकीचा निर्णय कदाचित, कारण सेल्फ फॉलो थ्रो मध्ये तुम्ही होते, तिथून तुम्ही रिटर्न आलेलात आणि जो जवळपास मिडॉन पर्यंत गेले होते. अमोलने सांगितलं कदाचित माझा झेल होता, पण तो आवाज दिला त्यामुळे आम्ही थांबलेलो आहे. कॅच ड्रॉप झालेले आहे आणि बहुतांश गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील. बॉलर तितकेसे चांगले फिल्डर नसतात, हे माझं मत नाही. हे क्रिकेटमध्ये आपण आजवर बघत आलेलो आहोत. कारण बुमरा असेल, शामी असेल, आपण इंडियन क्रिकेटचा विचार केला आणि आंतरराष्ट्रीय प्रत्येक संघामध्ये गुडघा टेकवला, ऑन साइड अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. हाच प्रयत्न लास्ट बॉलवरती देखील अमरशा आपल्याला प्रेमनाथचा पाहायला मिळाला होता. टोटल स्कोर सध्या 10, विकेट पडले 2. धावा यायला पाहिजेत. तगडी बॅटिंग ऑर्डर तुमच्या समोर आहे, त्यामुळे रोनव 11 नारायणची बॉलिंगची ताकद आपण बघितली आहे, पण त्या बॉलर्सला बॉल टाकण्यासाठी सेकंड डावामध्ये तुम्ही मिनिमम 30+ रन उभारले पाहिजेत. 1 more डॉट. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 10 धावा. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. चांगली बॉलिंग करतात. 5 बॉल 3 प्रेमनाथ, 3 बॉल 5 अमर. 10ला 2 रोनव 11 नारायण. खेचून मारण्याचा प्रयत्न. 1 more डॉट बॉल. फुटवर्कचा भाव जाणवतो. हँड अँड कॉर्डिनेशन नाही, बॉलवरची नजर नाही, मोठा फटका खेळायचा आहे. डॉट बॉल. मागचे 3 डॉट आलेत. 3 बॉल सध्या 3 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च करण्यात आलेला. शेवटचा बॉल. लॉफ्ट केला बॉलला एक्स्ट्रा मध्ये, गॅपमध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पहिली धाव पूर्ण करण्यात आलेली आहे. डबलचा कॉल या 2 धावा मिळतील आणि अशा पद्धतीने आता स्ट्राईक असेल ती अमरकडे 2 ओव्हर्समध्ये. टोटल स्कोर 12. 12ला 2 रोनव 11 नारायण.
तासा अगोदर भारतामध्ये परतलाय. जबरदस्त खेळ काल भारतीय संघाने केला न्यूझीलंडच्या अगेन्स्ट चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये. 1983, त्यानंतर 2002, 2007, 2011, 2013, 2013 नंतर आय थिंक डायरेक्ट 2024 आणि 2025. थर्ड ओव्हरला सुरुवात. यश केणी शॉट ऑफ लन खेचून मारला. डीप मध्ये फिल्डर आहेत. चुकलाय की काय निर्णय, पण शेवटच्या क्षणाला चांगला बॅलन्स केलाय. गुड फिल्डिंग आर्यन. वाह. ओव्हर थ्रो. मागे बॅकअप आहे सौरभचं. चांगल्या पद्धतीने यंगस्टर बॅकिंग करतात, फिल्डिंग करतात. यंगस्टरकडे ती ऊर्जा असते. जेव्हा तुमच्या संघामध्ये यंगस्टर येतात तुमची टीम फ्युचर पाहू शकते. कारण योगेश, त्यासोबत आपण अमर, त्यासोबत आपण अमोल, त्यासोबत आपण रिद्धेश, त्यासोबत आपण चेतन या सिनियर प्लेयर्सला पाहतोय. पण यांना साथ पाहिजे यंगस्टरची, त्या आउटफील्डमध्ये देतात. आर्यन, प्रथमेश पुन्हा खेचून मारला. यावेळेला मोठी गॅप. चाललाय बॉल. आर्यन धावतोय पुन्हा. यावेळेला नाही थांबणार. चौकार. खेचून मारलाय. शॉर्ट ऑफ लेन बॉल पाहायला मिळाला. टोटल स्कोर्स आपल्याला पाहायला मिळाला. विचार केला तर आपण धावा फलकावरती 18 धावा पाहायला मिळतात. चेंजेस आपण पाहत आहोत. 2 चौकार आलेले आहेत. एक चौकार मागचा बॉलवरती, त्या अगोदर तो चौकार फील्ड करण्यात आलेला. फिल्डिंगमध्ये चेंजेस. डीप कव्हरला फिल्डर आता चालला. एक्स्ट्रा कव्हरला 8 ठेवलं. लॉंग ऑफला योगेश. लॉंग ऑन मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चांगला लीडर आहे सोनारपाडा संघाकडे योगेश पाटील, ज्याने अर्धशतक देखील झळकावलं होतं केंद्रीय पंचायती राज्यमंत्री चषकामध्ये. वेगाने टाकला. बॅकफुटला कट केलाय. मोठी गॅप. आउटफील्ड फास्ट. आझाद मैदानाचा आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. थर्ड मॅनला बॉल. 4 धावा. एक गोलंदाजाने उचला होता या बॉल मध्ये आणि एज घेऊन बॉल डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. चौकाराने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22. पाहिलं इंजुरीमुळे अनिकेत सध्या तरी बॉलिंग करत नाही, पण कुठेतरी त्या गोष्टीचा फटका बसतोय. बिकॉज आता धावा यायला सुरुवात झाली. अमरने अटॅक केलाय. 6 बॉल 15 वरती येतो आणि त्याची टीम 22 वरती. एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट केला बॉल. गॅप मध्ये बॉल. फिल्डर फार वेगाने. चांगला प्रयत्न. सीमा पार. चौकार. थ्री फोर आलेलेत. अटॅक केलाय. अमरने मारलेत. ऋणविलवन नारायणसाठी 26 ला धावफलक. धावांचा वेग नव्हता. धावांचा वेग वाढवलाय. अमर आक्रमक शैलीचा फलंदाज आणि त्याची आक्रमकता त्याने सिद्ध केली मागच्या 3 बॉलवरती. फिल्डिंग मध्ये चेंजेस. डीप एक्स्ट्रा कव्हर आता बाहेर. लॉंग ऑफ बाहेर. ऑन साइडला 3. यश. यावेळेला बॅटच्या आत लागलाय. मिड ऑफ कडे स्वतः येत आहेत ते गोलंदाज. सिंगल धावसंख्या आपण पाहतोय 27. 27 धावा. प्रोजेक्टेड स्कोर सध्या आपल्याला दाखवतोय 38. करंट रन रेट 9.53 आहे. त्यामुळे पण त्यापेक्षा पुढे पोहोचायचे ऋणविलवन नारायणला. प्रयत्न तेच असेल दोन्ही फलंदाजांचे. प्रेमनाथला साथ द्यावी लागेल आता. मागे काय घडले यापेक्षा आपल्याला काय घडवायचं या मॅच मध्ये फोकस या गोष्टीकडे करावं लागेल. फुल लेंथ. पाय पुढे येतोय. गुडघा टेकतोय आणि मागचे डॉट बॉल असेच गेले होते. यावेळेला विकेट येते. स्टंपिंग अनिकेत कडून मागून. 27 ला 3 ओव्हरचा खेळ संपला. वरती असताना मागून थोडा नाराज आहे प्रेमनाथ देखील, कारण ही मॅच इम्पॉर्टंट होती. त्यालाही माहिती आहे चांगला बॅटर आहे, पण या मॅच मध्ये
नाही का बसला सूर, नाही जमलं. पण आता जे अमरने केलेले नवीन आलेला फलंदाज जे स्ट्रोक प्लेअर आहेत, कॅप्टन आहेत या टीमचे, करावं लागेल. शेवटचं षटक, स्ट्राईक अमरकडे. साथ आम्हाला दिले आमचे परम मित्र साई पाटील सर तुर्भे, प्रवीण टेंबे सर वलप रायगड. रायगडाचा दोन्ही आवाज आज आपल्याला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळाला. उद्या मॅन फ्रॉम झिडके भिवंडी मोनीजी पाटील आणि मॅन फ्रॉम भोपर विनोदजी पाटील सर, या दोन समालोचकांचा आणि उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. दररोज नवीन समालोचक वैशिष्ट्य हे देखील या स्पर्धेचं. ऑन साइडला उडवला, डीप स्क्वेअर लेग. कॉल तर कॅचचा जरूर आहे. डीप मध्ये फिल्डर व्यवस्थित जज करतात प्रथमेश आणि यावेळेला अमर बाद. ला आता आणि एक विकेट झालेली गेलेली आहे. या लास्ट ओव्हर मध्ये आपण आर्यनला पाहतोय. नवीन फलंदाज मयूर मात्रे. आणखी एक स्ट्रोक प्लेअर मैदानाचा आत आलाय. 5 बॉल बाकी आहेत. 35-40 हा विचार करावा लागेल. आता 50चा विचार करून जमणार नाही. तुम्हाला 40चा विचार करावा लागेल. तुम्हाला 35च्या पुढे जाण्याचा विचार करावा लागेल. 5 बॉलमध्ये उर्वरित आणि त्यानंतर गोलंदाज सेकंड इनिंग मध्ये ऋणविलंब नारायण संघाचा आपण विचार केला तर सध्या आर्यनला स्लॉक मध्ये बॉलिंग करायचे. पहिल्या बॉलवरती विकेट पाहत होता आणि पंचांचा बोर्ड आकाशाकडे. LBW 1 more wicket. 27 for 5. हवेत खेळला, बॅटचा चेहरा उघडला. मिस टायमिंग, पॉइंटला फिल्डर होता. हॅट्रिकची चान्स गमावली. 2000 रुपये गमावलेत. रातोरात मालामाल, पण या वेळेला चुकी झालेली फिल्डर कडून. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 28 धावा धावा फलकावरती. 5 विकेट पडले. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. लॉफ्ट केलाय. वाईड इश लॉंग ऑन कडे. गॅप मध्ये बॉल, ती गॅप फिल्डरने कव्हर केले. वाह अमोल पाटील, या गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. ओहो, रनआउटचे चान्स आहे. कोणता फलंदाज बाद आहे? अंपायरने आपल्याला बाउंड्री चेक करायला सांगितले, मात्र इथे चेक करायचे. चला टीव्ही अंपायर, अगोदर बाउंड्री चेक करा आणि त्यानंतर क्रॉसिंग रनआउट साठी.
बाउंड्री तर सेव्ह करण्यात आलेली आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पुन्हा एकदा पाहतोय. आतमधून त्याने उडी घेतली, बॉल हवेत असताना आतमध्ये ढकलला, बॉलचा संपर्क तुटला तेव्हा तो लँड झालाय सीमारेषेच्या बाहेर, पण बॉल आत ढकलला अगोदर. सो बाउंड्री जरूर चेक केली, सेव्ह करण्यात आलेला धावा. आता रनआउटची विकेट क्रॉसिंग चेक करण्यात येईल. अंपायर सॉफ्ट सिग्नल काय रनआउटसाठी? मयूर, वेट 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 वेट. बॅटरला जायचं तर जरूर आहे, फक्त तिकडून मी त्या आतमधल्या फलंदाजांना सांगतोय टीव्ही अंपायर चेक करा त्या अजूनही. क्लिअर एव्हिडन्स आता जरूर मिळतो आमच्या टीव्ही अंपायरला. आणि बॅटर आउट असेल तो, आउट असेल तो तकदीर. टीव्ही अंपायरचा डिसिजन तकदीर बाद. खरं तर चान्स त्याला घ्यायची होती, हरकत नाही, त्याची विकेट आता येते. पण ॲट दी एंड फक्त धावा पाहिजे, त्या कोणाच्या बॅटमधून येऊ द्यात नारायण संघाला. त्या धावा पाहूयात कशा पद्धतीने येतील की नाही येणार. टोटल स्कोर सध्या आपल्याला दाखवतोय 29 धावा, 6वी विकेट, तकदीर बाद आणि विकी माने मैदानाचा आत. बॉल बाकी आहेत 2. 29 धावा. आर्यन ठाकूर पुढचा बॉल घेऊन. हो, यावेळेला चान्स घेतलीये. हो, विकेट जाते ते, रनआउट. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर जा, शेवटचा एक बॉल बाकी. चला शेवटचा एक बॉल बाकी आहे, लवकर सोनार पाडा. थँक्स टू डीजे जीतू नाना. आजच्या दिवसामध्ये तुमची साथ आम्हाला जबरदस्त होती, अशीच कायम असू द्या. 14 मार्चपर्यंत या स्पर्धेचा जी अंतिम रचने. थँक्स टू स्कोरर मनोजी जोशी. थँक्स टू ऑल कॉमेंटेटर टीम, साई पाटील सर, प्रवीण टेंबे सर. शेवटचा बॉल यावेळेला एज होती. शॉर्ट मिड विकेटमध्ये आपण पाहतोय सिंगल मिळते. आय थिंक 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि थर्डला विकेट गेली आहे. ओव्हरऑल 31-8 ऋण 11 नारेंचा डाव संपला. 32 धावांचं लक्ष आहे स्काय 11 सोनारपाडा संघासमोर. आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होते या ऐकत आपण आवाज तुर्भे गावचा साई पाटील सरांचा. थँक्स टू ऑल अंपायर्स, थँक्स टू ऑल मॅनेजमेंट टीम. उद्या 4:30 वाजता यानंतर देखील एक मॅच आहे, मात्र आमचे दोन्ही समालोचक जरूर कंटिन्यू असतील, साई पाटील सर आणि त्याचबरोबर प्रवीण टेंबे सर. थँक्यू. निर्जेचा कॅप्टन मंचावरती येऊन थांबा.
जाऊया मॅचच्या दिशेनं. मैदानाच्या आतमध्ये 31 धावसंख्या बनवली, 32 टार्गेट आहे. एकतीस झालेत, 32चं टार्गेट आहे. चला ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये लवकर दाखल व्हायचा आहे. बराचसा विलंब. यस, अंतिम बॉलवरती धावा 2 आल्या. टार्गेट सेट झालंय. 31 बनल्यात, 32 बनवायच्या आहेत. 2 ऑफिशियल पंच पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. फील्ड सेटअप झाली आहे, तर लवकर सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायची आहे. इथनं जिंकणारा संघ निलजे संघाशी फाईट करताना पाहायला मिळेल. निलजे संघ प्रतीक्षा करतोय. खरं तर 2 मॅचेस लवकर त्यांनी जिंकल्या होत्या आणि आता तिसरी मॅच खेळण्यासाठी जवळजवळ 2.5 देखील वाजून जातील. तर चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे करण आता रजा घेताना आपण पाहतोय. बराचसा बिझी शेड्यूल त्यांचा आपण पाहू शकाल. खरं तर आराम देखील करा, शरीरासाठी ती गोष्ट देखील महत्त्वाची आहे. परंतु नक्कीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्याला हा आवाज सध्या तरी दुमदुमताना पाहायला मिळतोय. भिवंडी असेल, कल्याण डोंबिवलीमध्ये तर ऐकतोच, परंतु रायगडामध्ये देखील करण काळन यांना सातत्यानं मायक्रोफोनवरती आपण ऐकत असाल. एक लोकोत्तर समालोचक, खूप कमी कालावधीमध्ये यशाची उंच शिखरं त्या समालोचकांना सर केली आणि मोठ्या मोठ्या मंचावरती आपल्याला नक्कीच करण कालन पाहायला मिळतोय. आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट जरूर आपण पाहतोय. चला मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर आता आपल्याला पाहायला मिळतात. योगेश पाटील आणि साथीनं फलंदाज अनिकेत आपल्याला पाहायला मिळेल. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती विकी माने सज्ज झालाय. लक्ष फारसं मोठं नाही. 24 चेंडू 32 धावसंख्येच्या आवश्यकता विजयासाठी. पॉवर सर्कलचं हे पहिलं षटक. चला आता भरपूर विलंब झालाय. का आणखीन वेळ करता, कारण की आता काहीसे प्रेक्षक राहिलेत. अजून विलंब केला तर ते देखील जातील. म्हणजे प्रेक्षक नसतील तर मॅच खेळायला देखील काहीसा आनंद आहे. कारण की जोपर्यंत प्रेक्षक आहेत तोपर्यंत एक वेगळा आनंद असतो. लेफ्ट हँड राऊंड द विकेटना पहिला चेंडू शरीरापासून दूर ठेवला होता. मॅन इन फॉर्म अनिकेतला आपण पाहतोय. याच हंगामामध्ये या खेळाडूनं देखील बाईक पटकावली होती आपल्या नावावरती आणि पहिली मालिकावीरची बाईक त्यानं आपल्या कारकिर्दीमध्ये कंप्लीट केली. खरं तर आता तो यंगस्टर आहे. खंबालपाडाच्या मैदानावरती SSCC ट्रॉफी, मुसारगरच्या मैदानात तरी किंग मैदानावरती आपण पाहू शकाल, तिथे ती त्यानं बाईक कंप्लीट केली होती. 12वे प्रतिनिधी ह्या ठिकाणी माहिती पुरवत असताना खरं तर यंग टॅलेंटेड खेळाडू आहे. बरीचशी कारकीर्द त्याची अजूनही शेष आहे. ते पाहता आणखीन त्याच्या नावावरती बाईक येऊ शकतात, कारण की टॅलेंटेड खेळाडू आहे. ऑलराऊंडर देखील आहेत. गोलंदाजीसोबत फलंदाजी देखील आपण पाहतोय. दोन धावा धापळकावरती आता नोंदवताना आपण पाहू शकाल. 30 धावा विजयासाठी आता बनवायच्या आहेत. आपल्या फेवरेट झोनमध्ये खेळायचं होतं. हा स्ट्रॉंग झोन आहे. खरं तर हा फेवरेट फटका आपण पाहतो अनिकेतचा, की ह्या फटक्यासाठी नक्कीच त्याची ओळख, खास करून ज्यामध्ये आपण पॅडल स्वीप सोबतच रिव्हर्स स्वीप असे फटके त्याच्या बॅटमधनं स्क्वेअर ऑफ द विकेट तो जास्त खेळणं पसंत करतो आणि ही चालाकी त्याची आपण नेहमीच पाहतो. 21 चेंडू आणि 30 धावसंख्येची आवश्यकता. मॅच रंगेल. चांगली गोलंदाजी, रिव्हर्स खेळायचं होतं परंतु डॉट बॉल. नारायण संघ एक लढवय्या संघ आहे. जरी टोटल कमी असली ते तरी देखील त्यांच्याकडं लढाई आपल्याला पाहायला मिळेल. कारण की नुकतंच आपण देखील ऐकलं होतं हे अगोदर की जेव्हा जेव्हा स्पर्धा भरवल्या जातात तेव्हा तेव्हा नारायण संघ खास करून स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवतो आणि आपली एक वेगळी छाप तो देखील सोडताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, तितका सुरेख फटका, परंतु क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. परंतु कौतुक करेन जो क्षेत्ररक्षक मिड ऑफला होता ना, त्यानं धाव इथनं जरूर दौड लावली होती. पोहोचला देखील होता बॉलपर्यंत, परंतु अंततः दोघांमध्ये कॉल नव्हता आणि दोघं एकमेकांकडे पाहत राहिले आणि त्या दरम्यान बॉल निघून गेला. सीमारेषा पार आलाय चौकार. या 4च्या मदतीने धावफलक 6 ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि केच्या बॅटमधनं
मिडॉनच्या कडनं चुकी झाली आणि खूप दूरवरून क्षेत्ररक्षक धावून गेले होते, परंतु दोन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहत राहिले आणि चेंडू निघून गेला सीमारेषा पार 4 धावांसाठी. षटकातील आता शेवटचा चेंडू, फक्त 6 धावा पाहायला मिळतात. इथे देखील समोरच्या दिशेला स्टेट ऑन दी ग्राउंड अप्रतिम फटका, सेफ झोन मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना सीमारेषा पार, वन मोर चौकार. आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो तो एचबीएम चौकार. वरती 2 आलेली चौकार या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा सोनारपाडा संघ आगेकूच करत असताना, आणि आता ज्या पद्धतीची गोलंदाजी होती विकीची, कौतुक नक्कीच त्याचं देखील झालं होतं. असं वाटलं होतं जे छोटं लक्ष आहे त्या लक्षाला मोठं करण्याचं तो काम करतोय, परंतु 2 बॉलवरती आलेले 2 चौकार पुन्हा एकदा ह्या मॅच वरती आता विनिंग पर्सेंटेज नक्कीच सोनारपाडाच्या बाजूने पाहायला मिळतात. 18 चेंडू आणि आता गरज आहे ती 22 धावसंख्येची. विकेट एकही गमावला नाही, ही जमेची बाब आहे अर्थातच टीम सोनारपाडासाठी. स्कायरा 11 ह्या नावानं हा संघ आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मयूर म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल आणि समोर योगेश पाटील बालटे ह्या नावानं, जो टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये प्रचलित आहे. अनेक साऱ्या मालिकावीरच्या बाईक या खेळाडूच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतात. मोठी त्याची कारकीर्द आहे, तब्बल 19 बाईक ज्याच्या नावावरती. आणि खास करून या फलंदाजची इनिंग नेहमीच बघण्यासारखी असते. अगदी इनिंग तो बिल्ड करताना पाहायला मिळतो. फेकी खराब होती, ऑन द स्टंप फेकी नव्हती, कारण की भरपूर कमी वेळा तो आऊट होताना आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा अगदी खेळपट्टीवरती त्याची नजर आपल्याला पाहायला मिळते ना, जेव्हा जंप त्याचा आपण पाहतो, तेव्हा मात्र तो लवकर विकेट टाकत नाही आहे. सामना फिनिश करून तो नक्कीच येत असतो. ही खासियत ह्या खेळाडूची, कारण की अनेकदा मी सामने जेव्हा पाहायचो तेव्हा अगदी ओपनिंग पेअर मैदानात जायचे आणि सामना फिनिश करून यायचे. ही खासियत योगेश पाटीलची आपण नेहमीच पाहिलं. चॉप करायचं होतं, चांगला चेंडू. भेदकता गोलंदाजीमध्ये नारायण संघ दाखवत असताना टोटल कमी होतं. अगोदरच आमचे समालोचक करण्याने देखील म्हटलं होतं की 40+ जर धावा झाले ना तर या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं रोमांचकता आपल्याला अनुभवायला मिळेल. आणि आता सध्या तरी त्याच गोष्टी आपण पाहतोय. जरी कमी धावा असल्या तरी देखील एका बाजूने लढाई करत असताना ऋणव 11 नारायण संघ. इथे फटका चांगला आहे, रडारमध्ये होता फेकण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक येतोय आणि त्याच्या हातात हा झेल विसावलाय आणि झेलला खेळ संपलाय. योगेश पाटीलचा बिग विकेट आला. त्यांच्या नावाचं हे गुणगौरव गीत आपण ऐकता. खरं तर मारावे परंतु कीर्तिरूपे उरावे, आणि त्याच पद्धतीची त्यांची कीर्ती काकांची आपण पाहतो. आणि त्यांच्या आठवणींना उजाला देणारी ही स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषकाची ही भव्य दिव्य रजनी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमोल पाटील दाखल झालाय. यस, आमचे पिंटरदा जोशी आहेत, त्यांचा अगदी आवडता खेळाडू आणि खास करून अंडररेटेड खेळाडू मी म्हणेन टीम सोनारपाडामध्ये. कारण की नेहमीच या खेळाडूचा खेळ मी देखील खूप जवळून पाहिला आहे. कारण की जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो ना तेव्हा तेव्हा हा खेळाडू आपल्या संघाच्या हक्केला धावून येताना आपण पाहतोय. ॲज अ गोलंदाज देखील तो आपल्याला पाहायला मिळायचा, परंतु आता फलंदाजीकडे त्याचं जास्त लक्ष केंद्रित पाहायला मिळतंय. गोलंदाज मयूरचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 1 धाव तर कंप्लीट झाली, परंतु या धावेसाठी रिस्क उचलली होती अमोल आणि साथीनं अनिकेतनं. इक्वेशनचा जर विचार केला तर येणारे 14 चेंडू आणि गरज आहे ती 19 धावसंख्येची. आतापर्यंत 13 धावा स्कोर कार्डवरती चेंडू समाप्त झाले ते 10 चेंडू. 24 चेंडू आणि 32 धावसंख्येचं समीकरण गाठायचं होतं. असं वाटलं होतं की लवकर सामना फिनिश करतील.
4 चेंडू समाप्त झालेत. 2 चेंडू या षटकातील शेष आहेत. 13 धावा धावफलकावरती आणि 19ची गरज 14 बॉलमध्ये आहे. हे इक्वेशन सध्या तरी आपण पाहतोय. सामना बॅलन्स आहे. आणखीन एखादी विकेट या मॅचमध्ये मजा वाढेल. परंतु बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच पाहायला मिळाला. धाव कंप्लीट होईल. सिंगलच्या साह्यानं धावफलक 14 वरती. या षटकामध्ये कौतुक जरूर करावं लागेल ते मयूरचं, कारण की पहिल्या षटकात धावा 10 आल्या होत्या आणि ह्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 4 खर्च केल्यात. काय लाजवाब गोलंदाजी. आणि एक विकेट देखील आला. तो विकेट देखील कुणाचा तर योगेश पाटीलचा होता. म्हणजे महत्त्वपूर्ण विकेट देखील काढलाय आणि इकॉनॉमिकल स्पेल हाताळत असताना मयूर. अंतिम बॉल. हा चेंडू देखील हवेत. विकेट मिळेल का? महत्वाची विकेट होती. झेल झाला ड्रॉप. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मनोज होते. त्यांनी ही कॅच नाही तर मॅच सोडली असं मी म्हणू शकेन. कारण की अमोल पाटीलला जीवनदान देणं, ज्या पद्धतीचा खेळ अमोलचा आपण पाहतोय. कारण की जो सोनारपाडा संघ नुकतीच पार पडलेली स्पर्धा जिथे चॅम्पियनपद पटकावलं होतं, अर्थातच स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये तिथे एक मॅच जी फसली होती, तिथे दमदार योगदान अमोलचं आपण पाहिलं होतं. तोच फलंदाज आणि त्याला जीवनदान मिळालं. आता समीकरण 15 धावसंख्येची आवश्यकता. आतापर्यंत 2 षटकात 17 बनल्यात आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये आवश्यकता आहे ती 15 धावसंख्येची. पहिल्या षटकात धावा होत्या त्या 10. या षटकात 7 आल्यात. 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 32 बनवायच्या आहेत. पहिल्या 2 एक डॉट, विकेट, 2 सिंगल आणि 3. चार धावा काढल्यात धावून. यस का? यस, आम्हाला वाटलं 3 काढलेत. तब्बल 4 धावा धावून पूर्ण केल्यात. अगदी चमत्कार घडला. मैदानाच्या आतमध्ये 4 धावा धावून पूर्ण करणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे, परंतु त्या जरूर पूर्ण करत असताना. आणि या 4 धावेच्या मदतीनं आता इक्वेशनामध्ये परिवर्तन पाहायला मिळेल. कारण की आता 18 पाहायला मिळतात आणि गरज 12 बॉल 14 धावसंख्येची. हे लक्ष होतं खरं तर खेळाडू कक्षातनं. असं वाटत होतं की आता वेळ जास्त झालाय, कदाचित काही खेळाडूंना झोप देखील आली असेल, परंतु तसं नाही आहे. मॅच महत्त्वाची असते तेव्हा मात्र प्रत्येक खेळाडू अगदी जीव टाकून मॅचकडे देखील लक्ष लावतो आणि त्या पद्धतीचा खेळ देखील करतोय. 12 चेंडू आणि आता 14ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती महत्त्वाचं षटक हाताळण्यासाठी सोमनाथ यांना आपण पाहू शकाल. टर्निंग पॉईंटचं षटक, कारण की सेकंड लास्ट ओव्हर ही खूप महत्त्वाची आपण म्हणतो आणि ती ओव्हर्स आता आपल्याला पाहायला मिळते ती सोमनाथ यांच्या हातामध्ये. समोर अनिकेत, जो जीवनदान अमोलला मिळालं त्या बॉलवरती 4 धावा देखील मिळाल्या. अन्यथा ही मॅच खऱ्या अर्थानं रंगली असती, कारण की 12मध्ये 18चं समीकरण राहू शकलं असतं. तसं घडलं नाही. जर तर क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी वर्तवतो, परंतु त्या जरतरला फारसं स्थान क्रिकेट विश्वात नाही आहे. जे काय आपल्याला करायचं आहे ते सिद्ध करावं लागतं आणि तो करण्याचा प्रयत्न आता दोन्ही टीम्स करत असताना. 2 धावा पहिल्याच बॉलवरती एकवटल्यात. आता सिंगल डबलनं विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत देखील हुशार आहे. जरूर आता तो देखील अनुभव आपल्या पाठीशी जमा करण्याचा प्रयत्न करतोय. कशा पद्धतीनं मॅच फिनिश करायची हे त्याला देखील माहीत आहे आणि त्या अनुषंगाने आता तो खेळ करत असताना 2 धावा पहिल्याच बॉलवरती सॉफ्टहँडनं प्लेसमेंट पाहिली होती. इथे रिव्हर्स खेळायचं होतं, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. दुसऱ्यांदा हा प्रयत्न अनिकेतचा, परंतु दुसऱ्यांदा देखील तो अपयशी ठरला. बऱ्याचदा ह्या फटक्याच्या माध्यमातून त्याला धावा देखील पाहायला मिळत आहेत, परंतु आज व्यवस्थित चेंडू बॅटवरती मिडल होत नाही आहे. एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये आली. एका धावेनं धावफलक 21-21 वरती. आता समीकरण येणारे 10 चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता. ज्या खेळाडूला जीवनदान मिळालंय तो आता अमोल पाटील ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर ग्रामीण क्रिकेट गाजवतो, सोबत शहरी विभागातनं देखील खेळताना आपण अमोलला पाहतो. शांतिरत्न 11च्या माध्यमातून देखील बऱ्याचदा तो खेळ करत असताना आपण पाहतोय. रिव्हर्सचा अप्रतिम फटका काय नजराण ह्या ठिकाणी पेश केला. शॉट ऑफ दी नाईट आपण म्हणू शकतो आणि त्याच्या बॅटमधनं हा अफलातून षटकार, अर्थातच यशबीएम षटकार फलंदाज अमोल कडून. थँक्यू टीजे.
ने देखील टाळ्या वाजवल्या. इतका सुंदर हा फटका होता. चला निलजे संघाचा संघनायक आपण रिपोर्टिंग करा टॉस बॉक्स मध्ये. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही गोष्टी अशा घडतात की जेव्हा प्रतिस्पर्ध्यांकडनं देखील वाव अशा प्रकारची कमेंट आपल्याला पाहायला मिळते. अक्षर रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकाल लवकर पोझिशनमध्ये आले होते आणि त्यानंतर शॉट सिलेक्शन लाजवाब राहिलं. हे आय हँड कॉर्डिनेशन आहे अमोल पाटीलचं आणि त्यासाठी या खेळाडूचं सातत्यानं कौतुक होतंय आणि ते का त्यानं दाखवून दिलंय. फक्त 5ची गरज असेल. आता चेंडू 9 शिल्लक राहिले. ह्या षटकारानं मॅच पूर्णतः झुकली ती टीम सोनारपाडाच्या बाजूनं. सॉफ्टॅननं प्लेसमेंट एक धाव तिथे कंप्लीट केली. स्ट्राईक रोटेट करत असताना टेम्परमेंट देखील दाखवत असताना अमोल पाटीलला देखील माहीत आहे की मॅच कशी फिनिश करायची. जेव्हा दबाव होतं ते दबाव दूर करण्यासाठी षटकार आणि आता सिंगल डबलनं आपण मॅच जिंकू शकतो ते पाहता आता सिंगल आपल्याला पाहायला मिळतंय. इथनं विजेत्यांमध्ये नक्कीच मॅच पाहायला मिळेल. निलजित संघ प्रतीक्षा करतोय परंतु आता अगदी विजयाच्या छायेत सध्या तरी स्कायरा 11 सोनारपाडा संघ आपल्याला पाहायला मिळेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अनिकेतचा परंतु अनिकेतच्या बॅटवरती चेंडू काय व्यवस्थित येत नाहीये, मिडल होत नाहीये. 7 बॉल आणि 4ची गरज. 7 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा मॅचमध्ये कलाटणी पाहायला मिळेल का, ट्विस्ट पाहायला मिळेल का. प्रेक्षक आहेत त्यांना पुन्हा एकदा ह्या मॅचमध्ये रंगत पाहायचे आहे परंतु काय घडेल. शांतता आपण पाहतोय कारण की बरीचशी रात्र सरली आहे. मध्यरात्रीला आपण आहोत त्या कारणास्तव आता स्मशान शांतता सध्याच्या घडीला आपल्याला अनुभवायला मिळते. 7 चेंडू गरज 4 धावसंख्येची. समीकरण जर उलटा असतं तर मॅचमध्ये जास्त संघर्ष पाहायला मिळाला असता. फटका इथे चांगला आहे इनफिल्डच्या वरतून. इनसाइड आउटचा क्लास अनिकेतनं दाखवला आणि विजयाचा चौकार त्याच्या बॅटमधनं साऊंड ऑफ फिनिश झाला. अवघ्या 3 षटकात हा विजय नोंदवला तो टीम सोनारपाडानं. खूप खूप अभिनंदन. हार्डलक ऋणव 11 नारद संघ. आपण हरलात परंतु संघर्ष खूप चांगला आपण देखील केला. एक सामना जिंकला आणि या मॅच मध्ये देखील दमदार गोलंदाजी आपली देखील होती. थँक्यू सो मच. चला सोनारपाडा संघाचं कॅप्टन पाठवायचं आहे. बाकी खेळाडूने हँडशेक करा. कॅप्टन पाठवा फक्त. येस नितेश पाटील या. चला नारद संघाचे संघनायक तकदीर दादा या आपण आमच्या आयोजन करता या ठिकाणी आपल्याला इन्व्हाइट करतायत. तर टॉस बॉक्समध्ये आपण लगेच टॉस करणार आहोत. एका बाजूला निलजे संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट सोनारपाडा. 2 ताकदवर संघ कल्याण डोंबिवलीचे आमने